हद्दीत पाणी पोचलेलंच नाही पाटाचं. अजून मागच्या वर्षी भागवतराव सायगावच्या हद्दीमध्येच पाणी पोहोचलं नाही पुणेगाव दरसवाडी. तुम्हाला सांगतो ते म्हणे कोणता बांधारा भरला मागच्या वेळेस प्रवीण पुन्हा एकदा समजून घे कोणता काय नाव तुमचं. तो पांढरवडा कोणत्या हद्दीत आला वाईभूतीमध्ये. इकडून पाणी निघलं कुठे आलं नॅरकडे हद्दीपर्यंत कांडेकराचं किंवा बांधला तिथं तो बांधारा भरला पाणी बंद पडलं. सायगावच्या हद्दीत कोणतं पाणी आलं. मागच्या वर्षी सायगावच्या हद्दीत पाणी आता पाणी नाही. सायगाव वंचितच ठेवला पहिल्यापासून त्यांनी. गावामध्ये आलं का गावामध्ये आलं का गेटचा विषय सोड पण सायगावला पाणी येईल नाही थेंब पाणी नाही. येतच नाही पाणी आलं का यानं दिलं पाणी नाही. पाण्यासाठी पूर्व भाग पेटला. सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण सुरू. येवला दिनांक ऑगस्ट 27. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या सिंचन पाण्यासाठी आजपासून सायगाव येथे भागवतराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला परिसरातील शेतकरी बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मागण्या: पाण्याचे योग्य नियोजन, सायगाव, वाईबोथी, न्याहारखेडे, अंगुलगाव, डोंगरगाव तसेच पुढील लाभक्षेत्रातील सर्व बंधारे व आउटलेट क्रमांक 1 ते 7 नियमानुसार आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्याची प्रशासनाने खात्री करावी. डोंगरगाव बंधारा भरेपर्यंत पाणी प्रवाह सुरू ठेवावा. अवैध उपशावर कठोर कारवाई. डोंगरगाव ते दरसवाडीपर्यंतच्या कालवा हद्दीत अनधिकृत मोटारी, पाईपद्वारे होणारा पाणी उपसा आणि कालवा फोडून प्रवाह अडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. संयुक्त गस्ती पथक. कालव्यावरील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस आणि कालवा विभागाचे 24 तास गस्ती पथक, वाहन तसेच कारवाईसाठी आवश्यक साहित्य व जेसीबी उपलब्ध करून द्यावा. संयुक्त पाहणी. जलसंपदा, कालवा विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त पाहणी करून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. आंदोलनाला जाहीर पाठिंबा. या आंदोलनाला दरसवाडी डोंगरगाव कृती समितीचे सचिव संजय मिस्त्री यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सायगावपासून डोंगरगावपर्यंत सर्व बंधारे भरले पाहिजेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला. जोपर्यंत शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा शांततामय व लोकशाही मार्गाने सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात सहभागी प्रमुख शेतकरी: भागवतराव सोनवणे, संजय मिस्त्री, एकनाथ भालेराव, प्रदीप दारुंटे, दिनकरराव लोहकरे, भानुदास उशीर, योगेश पठारे, प्रवीण उशीर, रमेश उशीर, शरद भालेराव, सचिन लोहकरे, संतोष उशीर, बाळनाथ उशीर, गौतम पठारे, विठ्ठल देवडे, सुरेश ढाकणे, सर्जेराव उशीर, बशीर शेख, बाळू पठारे यांच्यासह पूर्व भागातील अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.